नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रफुल्ल तोडासे आपल्याला गणितात संदर्भात काही प्रश्न जे एक्झाममध्ये येतात ते घेणार आहे. तर हे टॉपिक आहे आपलं स्थानिक व दर्शनी किंमत या संदर्भात राहील. महाजनको पोलीस भरती इतर आल गट क क्रमांकाच्या जेवढ्या काही भरत्या येतात त्याच्यामध्ये हमखास एक प्रश्न हा स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या संदर्भात असतो. तर चला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आपण घेऊयात. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसते आहे. मी ते एक्झाम्पल कसे येतात आणि ते उत्तर कसे काढायचे ते आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न तुम्हाला दिसते आहे 50.027. पहिला प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला काय म्हणतो आहे, या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती. 7 हा अंक. सर्वप्रथम स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजेच काय हे समजणं सर्वात महत्वाचं आहे. जर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत जर समजली तर आपल्याला पटकन लगेच उत्तर काढता येते. तर बघा 7 याची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काढायची असेल तर सर्वप्रथम स्थानिक किंमत म्हणजेच काय आणि दर्शनी किंमत म्हणजेच काय. स्थानिक म्हणजे ज्या कुठल्याही प्रश्नामध्ये ज्या ठिकाणी जो अंक दिलेला असेल, उदाहरणार्थ आपल्याला 7 दिलेला आहे, तो 7 ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाची किंमत काढणे म्हणजे स्थानिक किंमत होय. म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष ते कुठल्या स्थानावर आहे त्याची ती व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत होय. आणि दर्शनी किंमत म्हणजे अशी ज्या देवासारखं आपण दर्शन घेतो जाऊन एखाद्या मंदिरामध्ये, त्याचप्रमाणे म्हणजेच ही आली दर्शनी किंमत. आपल्याला ते दर्शन देते म्हणजेच आपण दर्शनी किंमत असं म्हणू. तर दर्शनी म्हणजे सरळ सरळ तीच व्हॅल्यू, तीच संख्या, मग कुठे असू द्या, एकक स्थानी असू द्या, दशक स्थानी असू द्या, शतक स्थानी असू द्या किंवा अरब खरब कुठे पण असू द्या, पण ती व्हॅल्यू तेवढीच राहणार. 7 तर 7च राहणार. ठीक आहे, ओके. उदाहरणामध्ये 7 दिलेला आहे म्हणून मी 7 म्हणतो आहे. मग याला कसं सोडवायचं तर बघा पहिले काय म्हणतात स्थानिक किंमत. आता आपल्याला स्थानिक किंमत याची काय 7च आहे. दर्शनी किंमत 7च राहणार, कारण की जर 7 एकक, दशक किंवा शतकच्याच ठिकाणी असतात तो एककच्याच ठिकाणी 7 आहे म्हणजे स्थानिक किंमत त्याची 7च झाली. आणि दर्शनी किंमत मी तुम्हाला म्हटलं फक्त ते आपल्याला तीच व्हॅल्यू दाखवणार, म्हणजे फक्त स्थानिक किंमत आपल्याला दाखवते पण दर्शनी किंमत फक्त त्याच ठिकाणी तीच संख्या असणे म्हणजे त्याला दर्शनी किंमत असं म्हणतो. पहिले दर्शनी किंमत लिहून घेऊ, कारण की आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं त्यांचा फरक किती हा प्रश्न म्हणतो आहे. तर फरक आपल्याला काढायचा आहे म्हणजे मायनस करायचा आहे. तर दर्शनी किंमत आहे 7, सरळ सरळ 7 लिहू, आणि स्थानिक किंमत आहे 7. स्थानिक किंमत 7 म्हणता येईल का नाही. तर स्थानिक किंमत आपल्याला सरळ सरळ 0 पॉइंट का बरं, कारण की पॉइंटच्या उजव्या साईडला आहे आणि किती घर सोडल्यानंतर 2 घर सोडल्यानंतर, म्हणून आपण 0.007 घेतलं आणि दर्शनी किंमत 7 जशाची तशी राहील. मग आता आपल्याला याचा फरक काढा म्हणजेच मायनस करा. फरक काढणे म्हणजेच मायनस करणे, म्हणून आपण यांना काय करू मायनस करू. मग आता याला फरक काढल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू निघणार तो राहणार फरक. मग आता याला फरक काढायचा असेल तर 0 मधून 7 नाही जात तर 10 मधून 7 गेले राहिले 3, आणि मग इथे 1 जशाचा तसा परत यावा लागते. 10 मधून 1 गेला राहिला 9, 10 मधून 1 गेला, 0 मधून 0 नाही तर तो परत देतो आपण, म्हणून इथे 1 लिहून राहिलो आहे. हा 1 परत दिल्यानंतर इथे राहणार 9 आणि तो परत वापस द्यावा लागेल पुढच्या संख्येला, तो दिला म्हणजे 7 मधून 1 गेला राहिले 6 पॉइंट जशाचा तसा, म्हणजे 6.993 हे आपलं उत्तर आहे. तर पर्यायामध्ये जर बघतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर 2 हे उत्तर आहे 6.993. असं आपल्याला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काढावं लागते. आता पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण काय म्हणते तुमच्या स्क्रीनवर चालूच आहे. ते दुसरं उदाहरणाचं मी एक्सप्लेनेशन करतो. 22.1215 या दशांश अपूर्णांकातील 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. 1 या
अंकांची स्थानिक किमतीतील फरक. याच्यात दर्शनी किंमत दाखवत आहे का? नाही. स्थानिक किंमत. आपल्याला सरळ सरळ म्हटलं की स्थानिक किंमत काय आहे एक या संख्येची. तर पहिले ती संख्या लिहून घेतो. 22.1 12 आणि 15. 22.12 15 या दशांश अपूर्णांकातील एक या अंकांची स्थानिक किमतीतील फरक. स्थानिक किमतीतील फरक. आता या दोघांची काय करावं लागेल? स्थानिक किंमत काढावा लागेल. स्थानिक किंमत कोणाची? एक या संख्येची स्थानिक किंमत बघावी लागेल. सर्वप्रथम बघू हे काय आहे? पॉइंटच्या उजव्या साईडला आहे. तर आपण एक पहिले या संख्येची स्थानिक किंमत काय आहे ते बघू. तर 0.1 येईल स्थानिक किंमत सरळ सरळ. आणि या एक या संख्येची स्थानिक किंमत काय येईल? 0.001. आणि यांचा काय विचारलाय आपल्याला? फरक काढा म्हटलं. म्हणून आपण काय करू? फरक काढून घेऊ. जो फरक निघेल ते आपलं उत्तर राहणार. म्हणजे तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न येतात तेव्हा गोंधळून न जाता आपल्याला त्या बरोबर उत्तर काढावं लागेल. मग ते आपण बरोबर काढतो आहे. स्थानिक किंमत एकची स्थानिक किंमत काढली आपल्याला. पहिल्या एकची स्थानिक 0.1 मिळाली. दुसरीची 0.001 मिळाली. आपल्याला फरक काढा म्हटलं. फरक काढू. 10 मधून 1 गेला. 10 मधून कारण 0 मधून 1 जाणार का? नाही. हातचा घ्यावा लागते. म्हणून 10 मधून 1 गेला राहिले 9. 10 मधून 1 गेला राहिले 9. एकातून 1 गेला राहिला 0.0. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? 0.099 हे उत्तर मिळालं. तर आपण आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसत आहे? दुसरा पर्याय बरोबर दिसत आहे 0.099. असे प्रश्न आपल्याला पोलीस भरती, महाजनको भरती, इतर सरळ सेवा भरती याच्यामध्ये आपल्याला विचारले जाते. तेव्हा आपल्या हातचा मार्क न सुटावं यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं सोडावं लागते. आता ही झाली लेवल वाढवत जाणार. मी पुढचं उदाहरण बघा. थोडं याच्यापेक्षा वेगळं विशिष्ट राहील पण स्थानिक किमतीवरच राहणार. तर तिसरं उदाहरण बघा तुमच्या स्क्रीनवर चालू आहे. 5 स्टार 22 स्टार 6. 5 स्टार 22 स्टार 6 असा प्रश्न आहे. या 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 9,000 4,950 49,950 49,950 आपल्याला काय दाखवत आहे? फरक दाखवत आहे 950. 49,950 आपल्याला फरक दाखवला आहे. मग स्टारच्या जागी कोणता अंक येणार असा प्रश्न विचारलेला आहे. परंतु स्टारच्या जागी काय म्हणता आहे? समान अंक असेल. समान अंक असेल आणि आपल्याला फरक दिलेला आहे 49,950. मग अशा वेळेस काय करायचं? ही 4 जी संख्या आहे 4 जी संख्या त्याच्या पुढची 5 या ठिकाणी 5 फूट करायची. तर आपलं उत्तर राहील 5. मग कसं काय 5 राहणार? प्रश्न पडला ना. मी सरळ सरळ फूट केलं की 5 येते. परंतु ते 5 कसे येतात हे सिद्ध करणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे 5 कसे येतात. मग 5 कसे येतात? तर बघा उदाहरणार्थ आता आपण याला फरक आपण याला काय करू? फरक म्हणजे या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 5. आपल्याला पहिले याची स्थानिक किंमत काढावं लागेल. स्थानिक किंमत कशाची? तर 5 ची स्थानिक किंमत. पहिल्या 5 ची करू. 5 ची पहिल्या 5 ची काय राहील? एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे किती राहील? 50,000 राहील. 50,000 राहील. मग दुसऱ्या 5 ची स्थानिक किंमत काय येणार? तर एकक दशक म्हणजे 50 राहणार. ना आपल्याला त्याचं काय करा म्हणते? फरक काढा म्हणते. फरक काढल्यावर आपल्याला फरक किती मिळणार? 49,950 एवढा फरक मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी 5 ही व्हॅल्यू पुट करावं लागेल. सरळ सरळ उत्तर आपलं निघते आहे. तर बघा हे मिळते का? तर बघू 50 5 ची व्हॅल्यू काय आहे? इथे 50 आहे. मग आपण सोडून बघू. सोडून बघवलं तर 0 मधून 0 गेला. 10 मधून 5 गेले 5 राहिले. हातचा 1. 10 मधून 5 गेले राहिले 9. 10 मधून 1 गेला राहिले 9 आणि 10 मधून 1 गेला तर राहिले 4. म्हणजे 49,950 49,950 आपल्याला जशाचं तसं मिळते. म्हणजे आपल्याला 5 ही व्हॅल्यू तिथे पुट करावी लागेल दोन्ही ठिकाणी. म्हणजे 5 हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 5
पर्याय क्रमांकामध्ये कुठे 5 आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 5 आलेले उत्तर हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दर्शवित आहे. म्हणजेच आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की जर पहिली कुठलीही संख्याचा स्टारची जी संख्या असेल त्या स्टार या ठिकाणी कोणता अंक ठेवायचा असेल हे लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला उदाहरणात दिलेली जे काही फरक असेल ती पहिली संख्या पहिला अंक त्यातला पुढची संख्या ठेवून द्यायची. सरळ सरळ आपल्याला उत्तर मिळते. मग आता बघू पुढचं उदाहरण. तुम्हाला पुढचं उदाहरण बघा. त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण सेम तसंच घेतलं कन्फ्युजन न होण्यासाठी, म्हणजे एका उदाहरणावर तुमचं संतुष्ट न होता दुसरं उदाहरण सेम तसंच घेतलं तर तुम्हाला तुमच्या माइंड मध्ये परफेक्ट बसणार आणि ते तुम्ही उत्तर पटकन लगेच काढणार. तर बघा एक उदाहरण मी तसंच पुन्हा सेम घेतलं. तर याच्यामध्ये बघा काय म्हणतो आहे 3 डबल स्टार 8 7 3 डबल स्टार 8 7 या 5 अंकी संख्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांची स्थानिक किमतीतील फरक 900 आहे. फरक किती आहे? फरक आहे 900. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आपल्याला स्थानिक किमतीतील फरक सांगितला आहे 900. मी काय म्हटलं 9च्या नंतर मी इथे का 10 फूट करू का? इथे 10 फूट करू का असं म्हणता येईल का? आतापर्यंत मी सांगितलं 4 होते तर 5 घ्या म्हटलं. आता इथं 9 आहे तर आम्ही 10 घेऊ का? नाही, कारण की एक अंक पुट करायचा आहे. हे 2 अंक आहे, हे 2 अंक झाले तर हे पुट केलं तर 5 अंकी संख्या होणार का? नाही. तर ही 5 अंकी संख्या न होता 7 अंकी संख्या होणार आहे. मला तर पाहिजे 5 अंकी संख्या. अशा वेळेस 9च्या ठिकाणी आपल्याला इथं 1 पुट करावं लागेल, कारण की एक अंकी संख्या पुट करायची असते त्याच्या पुढची. तर मग 9च्या नंतर काय येईल? 11 नाही येईल, 10 नाही येईल, तर ती काय येईल? 1 येणार. म्हणून मी 1 पुट केली तर या ठिकाणी 1 पुट करावं लागेल, म्हणजे आपलं उत्तर 1 राहणार असं मी म्हणतो आहे. पण ते उत्तर सिद्ध करावं लागेल ना. जर मी ते सिद्ध केलं तर तुमच्या बुद्धीला ते पटेल आणि तुम्ही ते उत्तर ग्राह्य धरणार. म्हणून पहा इकडे लक्ष द्या. सरळ सरळ आता याला सोडवून टाकू. आता मी म्हणून पहिले 1 ची स्थानिक किंमत काय आहे? 1 ची स्थानिक किंमत आता 1 ची स्थानिक किंमत काय राहणार? 1 दशक शतक हजार म्हणजे 1000 राहणार. दुसऱ्या 1 ची काय राहणार? 100 राहणार. बरोबर आहे. मग आता यांचा फरक किती येणार? 900 येते का तर बघू. जर 900 येत असेल तर आपल्याला इथं किती पुट करावं लागेल? समान 2 अंक 1 1. तर मग सरळ सरळ सोडवा. याला किती येणार? तर 0 तून 0 0 तून 0 10 मधून 1 गेला 9, म्हणजे आपल्याला 900 उत्तर सरळ सरळ मिळते आहे. म्हणजे आपल्याला एक ही संख्या दोन्ही ठिकाणी स्टारच्या जागी पुट करावं लागते. असं उत्तर आपल्याला काढावं लागते. त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर चालू आहे. शेवटचं उदाहरण बघा. शेवटचं उदाहरण काय म्हणताय? 34.543 34.543 ही संख्या दिलेली आहे. पुढे वाचतो बघा. संख्येतील 5च्या डावीकडे 4 असलेल्या 4 ची स्थानिक किंमत डावीकडे काय आहे? 4 ची स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत ही 5च्या उजवीकडील असलेल्या 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आपल्याला यांची पट किती आहे? कोणती संख्या याच्यापेक्षा हे किती पट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला किती पट आहे? तर 5च्या डावीकडली आणि 5च्या उजवीकडली. तर यांच्यामध्ये दोघांमध्ये विचारलं असलेल्या 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता याची स्थानिक किंमत काय राहणार? याची पॉइंटच्या या साइडला आहे, डाव्या साइडला आहे. तर याची फक्त स्थानिक किंमत आपल्याला सरळ सरळ 4च राहणार. मग मी या 4 इकडे बघा
स्थानिक किंमत आपल्याला इकडे पट काढायची आहे, किती पट आहे असं काढायचं आहे. याची स्थानिक किंमत काय राहील, याची पॉइंटच्या इकडे 0.04 ही राहणार. मग मी याला असं पण लिहू शकतो घातांक रूपामध्ये, पट काढायचं असेल तर घातांक रूपात याला मी कसं लिहू शकतो, 4 गुणिले 10 चा घातांक 0. सरळ सरळ आहे. मी याला कसं लिहू शकतो, तर 4 भागीला असं लिहू शकतो, परंतु हे समजणार नाही पण त्याच्या पूर्वी मी लिहू शकतो 4 गुणिले 10 चा घातांक -2 लिहू शकतो. मग हे लिहिल्यानंतर मी याला असं पण लिहू शकतो, याला कसं लिहिता येईल, सरळ सरळ ह्या पद्धतीने लिहितो. म्हणजे काय, याचा घातांक रूपात दोन्ही लिहिलं. याला मी कसं लिहू शकतो, या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे याला जर सोडवलं तर 0.04 येते. मग आपल्याला किती पट मिळत आहे, तर सरळ सरळ हे पटीत मिळत आहे. किती, 100. म्हणजे आपल्याला पट मध्ये काढायचं असेल तर आपण सरळ सरळ आपल्याला 0.04 मिळत आहे. या 4 ची स्थानिक किंमत. मग स्थानिक किमतीला किती पट आहे, याच्या किती पट आहे हे आपल्याला बघायचं होतं. हे उत्तर प्रश्न विचारलं, आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग याला पुट करू, याला या रूपात लिहू शकतो घातांक रूपात 10 चा घातांक -2. याला पुढच्या पुन्हा स्टेप मध्ये लिहू शकतो. पटीमध्ये काढायचं असेल तर आपण याला भागेमध्ये काढू शकतो, छेदामध्ये. म्हणजेच 4/100 म्हणजे 0.04 असं पण येते. म्हणजे किती पट, तर 100 पट हे उत्तर आपलं राहील. म्हणजेच पर्याय क्रमांक बघा, तुम्हाला पर्याय क्रमांक किती दिसते आहे, पहिला. पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे स्थानिक व दर्शनी किंमत यामध्ये अशा टाइपचे प्रश्न येतात. आता थोडीशी लेवल आपल्याला हार्ड पद्धतीने करावं लागते, कारण की जी पुढची एक्झाम आहे ती थोडीशी टफ लेवलची राहणार. म्हणून तुम्हाला असे प्रश्न मी हर वेळेस देत राहणार. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत चला, जेणेकरून तुम्हाला तुमचा फायदा मिळेल. आणि जर तुम्हाला कोर्स कुठलाही जॉईन करायचा असेल, पोलीस भरती, महाजनको भरती, इतर सरसेवा भरती, तर आपलं एकलव्य अकॅडमीचा ॲप्स आहे. त्या ॲप्सवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवर, आणि तुम्ही ते कोर्स बाय करू शकता. आणि तर ते कोर्स तुम्ही जॉईन करून त्याचा स्वाद घेऊ शकता किंवा उपभोग घेऊ शकता.